नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बी.एड फर्स्ट सेमिस्टर या वर्षीचा बी.एडचा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट या विषयाचा पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे। हा पेपर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे फ्रायडे 17 मे 2024 कंडक्ट करण्यात आला होता आणि टाइम ड्युरेशन होतं 10 AM to 1 PM। सुरुवातीला आपण दिलेली माहिती वाचूया पेपरमधली ती काय ती। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस। कोड दिलेला SC 18/2024। फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज। एक्झामिनेशनचं नाव आहे बी.एड फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन। एप्रिल मे 2024 हा कालावधी आहे। एज्युकेशनचा पेपर आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय। टाइम 3 hours आहे आणि मॅक्झिमम मार्क्स 75 आहे। तर सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत त्या नीट वाचा। नोट बी फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। सेकंड सॉल्व एनी 2 questions फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4। थर्ड सॉल्व एनी 2 questions फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7। पहिली सूचना प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे, पहिला अनिवार्य आहे। दुसरं प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा। तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे। पहिला प्रश्न टिपांचा आहे, तो असा आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3। 15 मार्कासाठीच्या टिपा आहेत, प्रत्येक टिपेला 5 मार्क आहेत। ए एअर पोल्युशन, बी रेस्क्यू प्रोसेस इन नॅचरल डिझास्टर, सी कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डी फ्लड अँड ड्रॉट। त्याच्यानंतर सेकंड पेजवर जाऊया। मराठी वर्षनमध्ये दिलेला प्रश्न थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3। ए वायू प्रदूषण, बी नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्य, सी पर्यावरण शिक्षण संकल्पना आणि डी आहे पूर्व दुष्काळ। तर हा टिपांचा प्रश्न सोडवताना प्रत्येक टिप ही साधारणपणे तुम्ही 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन व्हॉट इज एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, एक्सप्लेन इट्स नेचर अँड स्कोप, 15 मार्कासाठीचा आहे। पर्यावरण शिक्षण म्हणजे काय, त्याचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा। तिसरा प्रश्न असा आहे पोल्युशन इज व्हेरी बॅड इफेक्टिव्ह फॉर ह्युमन हेल्थ, कॉमेंट, 15 मार्कासाठीचा आहे। प्रदूषण हे मानवी आरोग्यासाठी फार वाईट परिणामकारक आहे, चर्चा करा। त्याच्यानंतर चौथा प्रश्न एक्सप्लेन द टाइप्स ऑफ पोल्युशन, प्रदूषणाचे प्रकार स्पष्ट करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तर यामध्ये दुसरा तिसरा चौथा याच्यामधून कोणतेही 2 सोडवायचे, एक तर दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा चौथा दुसरा। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे व्हॉट इज नॅचरल डिझास्टर, एक्सप्लेन द लिगल ॲस्पेक्ट्स, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, कायदेशीर बाबी स्पष्ट करा। त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 स्पष्ट करा। 7वा क्वेश्चन आहे विच आर अवेअरनेस डेव्हलपमेंट फॉर डिझास्टर मॅनेजमेंट ॲट सेकंडरी लेवल एज्युकेशन, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवर आपत्ती व्यवस्थापनातील जागरूकतेसाठी कोणते व्यवस्थापन केले जाते स्पष्ट करा। तर हे जे निबंध वजा प्रश्न आहेत हे कमीत कमी 2.5 ते 3 पेज लिहिणं अपेक्षित असतं। तर 5वा 6वा 7वा याच्यामधून कोणतेही 2 सोडवा, 5वा 6वा किंवा 6वा 7वा किंवा 5वा 7वा। तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे विद्यापीठाची ती इंट्रोड्यूस करून दिलेली आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या काही सूचना असतील तर ह्या चॅनलला त्या ठिकाणी कळवा। चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, त्या पहा, त्यांचा अभ्यास करा आणि एक्झामिनेशनला जा। बेस्ट ऑफ लक। थँक्यू, धन्यवाद।